सुरू होतोय. यावेळी आमचे लेजंड कॉमेंटेटर डॉक्टर गवळी यांच्याकडे. एक मिनटं थांब, एक मिनटं पंच थांबवायचं. सॉरी हां, एक्स्ट्रीमली सॉरी. त्यांचा एक प्लेअर आला नाही आहे, स्वप्नील स्मृतीचा आला आहे, मात्र मोरीचे आले, त्यांचे आले नाही आहेत, स्वप्नील स्मृतीचे. तर ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया हेमंत पाटील आमचे लाडके शिक्षक, त्यांचंच गाव आहे मोरी गाव मागे, आणि डॉक्टर गवळी हे दोघे या ठिकाणी धावताना ऐकवतील. धन्यवाद बाळासुब्रमण्य अय्यरजी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खूप खूप धन्यवाद बाळासुब्रमण्यम अय्यर यांना. मनीष पाटील. यस, मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन जातो बॉलर देवानंद. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. ओ, पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर लेन बॉल टाकला होता आणि बीट करून जातो बॅट्समनला. अप्रतिम सुरुवात केलेली आहे देवानंद याने. ओम साई मोरीगाव वर्सेस आपण बघतोय स्वप्नील स्मृती पोमन. ओम साई मोरीगाव या ठिकाणी बॅटिंग करताना दिसते. पुन्हा एकदा देवानंद आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला फटका बॅट टू द बॉलर. चांगला एफर्ट होता या ठिकाणी कॅच घेण्याचा आपल्या फॉल थ्रो मध्ये, मात्र थोडीशी चुकी होती. आणि असं कॅच घेणं थोडंसं कठीण सुद्धा असतंय. हा जर कॅच घेतला असता तर आणखीन एक टुर्नामेंट मधला चांगला कॅच आपण म्हणू शकला असतोय. माझ्या जोडीला आज बघू शकता द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवळी सर आज उपस्थित झालेले आहेत या फायनल डे साठी. वेलकम डॉक्टर गवळी सर. धन्यवाद हेमंत पाटील. हो, यावेळेस आपण बघितला खोलवर टप्प्याचा बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल टाकतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात बॉलिंग मध्ये अप्रतिम झालेली आहे स्वप्नील स्मृती पोमन टीमची. ॲब्सोल्युटली अतिशय चांगला चेंडू आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता आणि सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतला होता. देवानंद पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग करतोय. ओ, यावेळेस एज लागली होती, इनर एज लागते. विकेट किपर बॉल सोडतोय. शॉर्ट फाईन लेगला बॉल जातो. एक रन या ठिकाणी कंप्लीट करतो बॅट्समन वैभव पाटील. एकनी टीमचं टोटल होते 2 रन्स. मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. गोल्ड मेडल आणि टी शर्ट्स देणं बाकी आहे. हर्षद, आपण पुन्हा यायचं आहे. सुपर हिट लीग कॉमन प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. KPL 2021 12 टीमने पार्टिसिपेट केलं होतं आणि सर्व 12 जे मेंटॉर्स आहेत त्या सर्वांचं निश्चितच धन्यवाद द्यावे लागतील आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद द्यायला लागतील नेट सुविधा ज्यांच्याकडून झाली ते रत्नाकर साबंजी, ज्याने खरोखरच नेट प्रोव्हाइड केली या टुर्नामेंटसाठी. चांगला फटका इनसाइड आउट करून खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कुठलीच संधी नाही फिल्डरला. बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, अतिशय उत्कृष्ट फटका आणि गॅप मध्ये खेळलं होतं. या अतिशय चांगलं वैशिष्ट्य होते शॉट मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र यावेळेस गॅप शोधला नाहीये. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल जातो स्ट्रेट टू द फिल्डर. 1 रन कंप्लीट करतो बॅट्समन. 1 रननी स्कोर मध्ये बदल. थोडस गती वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतात दोन्ही बॅट्समन. स्कोर पोहोचतो 7 वर. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ओम साई मोरीगाव टीमचं टोटल आहे. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 7 रन, कुठलाही विकेट नाही आहे. काय म्हणाल गवळी सर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर? मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत आणि पॉवर प्लेचं षटक होतं. त्याचा फायदा उचलता आला नाही. तो एक जमेची बाजू अशी आहे की कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही आहे, ही एक जमेची बाजू आहे. पण ज्याप्रमाणे धावा जमायला हव्या होत्या त्या बघायला मिळत नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात होणं फार गरजेचं असतं. एक जमेची बाजू मात्र अशी आहे की विकेट्स गेलेले नाहीये.
तर निश्चितच त्याचा फायदा मिळू शकतो, कारण सचिन कवळे आणि वैभव पाटील हे दोन्ही जबरदस्त बॅट्समन आहेत. काल वैभव पाटील यांनी चांगली बॅटिंग केली शेवटपर्यंत. अंतिम क्षणामध्ये हेमंत कामनकर याने येऊन अटॅकिंग बॅटिंग केली होती. 3 कणखर षटकार मारले होते हेमंत कामनकर याने, आणि एक रिव्हर्स शॉट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता हेमंत कामनकर याच्या बॅटमधून. KPL मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सुपर संडे आणि सुपरहिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. बॉलिंग मार्कवर येतोय दुसरा बॉलर, स्वतः आयकॉन खेळाडू आहे स्वप्नील स्मृती पोमन टीमचा जतीन देवळीकर. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, वाईटचा इशारा अंपायर विनायक म्हात्रे यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते एक्स्ट्राच्या रूपाने. स्कोअरमध्ये बदल होतोय आणि स्कोअर पोचतोय 8 वर. 8 फॉर द नो लॉस अशी सुरुवात आहे पहिल्या इनिंगमध्ये ओमसाई मोरीगाव टीमची. 2 पॉईंटने थोडासा पुढे आहे, नंबर 2 वर म्हणू शकतो या ग्रुप सी मध्ये. ओमसाई नंबर 1 वर, टीम 94 4 पॉईंट घेऊन. अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर पॉईंटला फिल्डर मात्र चांगली फिल्डिंग. 1 रन अडवू शकला नाही तिथला फिल्डर. सहज गतीने 1 रन पूर्ण करतो. योगेश यांनी चांगली फिल्डिंग केली इनसाइड सर्कलमध्ये. 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय 9 वर. 9 फॉर द नो लॉस. या मॅचसाठी अंपायर आपण बघू शकतो अनिल वाघेला सर आणि विनायक म्हात्रे, 2 लिजंड अंपायर. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस थर्डमॅनला बॉल होतोय, शॉर्ट थर्डमॅनला. फिल्डर त्या ठिकाणी वैभव म्हात्रे चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोअर डबल फिगरमध्ये 10 वर जातोय. कमीत कमीत मी म्हणेन डॉक्टर गवळी सर की 50 पेक्षा जास्त रन यायला पाहिजे 5 ओव्हरमध्ये. ॲब्सोल्युटली, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 50 धावापर्यंत स्कोर जाणं फार गरजेचं असणार आहे, तरच एक चॅलेंजेबल स्कोर म्हणता येईल. जतीन देवलीकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओ द स्टंप. फुलटॉस होता, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर. 2 रन मात्र पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. रनिंग बिटवीन द विकेट बघितलं. यस नो आणि वेटचं जबरदस्त मिश्रण या 2 बॅट्समनमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच, कारण क्षेत्ररक्षक त्याने होता त्याकडे बघितलं की थ्रो थोडासा स्ट्राईक एंडकडे येतोय आणि लगेचच दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये यश मिळतंय. जतीन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर कामनगाव एंडकडून. ऑफसाइड एज लागतोय, बॉल येतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काय नाही. 1 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतोय 13 वर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग. थोडासा स्लो झाला होता बॉल त्या ठिकाणी, त्यामुळे 2 रन या ठिकाणी येतात आणि या 2 रनने स्कोअर पोचतो 15 वर. अद्याप ही अंतिम बॉल शिल्लक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन आल्या होत्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 8 रन खर्च करतोय जतीन देवलेकर. थोडीशी ट्रेनिंग जरूर दिलेली बाळा सर यांनी जतीन याला बॉलिंगसाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह कार्पेटच्या साहाय्याने बॉल वाईड स्पीड ऑफला मिस फिल्डिंग. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन आणि 2 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय 17 वर. ओव्हरची होती समाप्ती. तर 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओमसाई मोरीगाव टीमचा स्कोअर आहे 8.50च्या सरासरीने 17 रन्स स्कोअर बोर्डवर. नक्कीच ओमसाई मोरीगाव संघाची धावसंख्या झाली 17, 8.50. धावा जमावल्या. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. किमान 30 धावा तर लक्ष असणारे 3 षटकामध्ये, कारण 47 किंवा 50 पर्यंत आकडा गेला तर एक चांगली धावसंख्या ठेवू शकेल. सुवर्ण संधी बॅट्समनसाठी बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार मारले ते रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 चौकार मारले ते रोख रक्कम 3,000 रुपयाचा 2,000 रुपयाचं पारितोषिक. आणि विकेटची हॅट्रिक जर कुठला बॉलर्स घेतोय तर त्या बॉलरला 3,000 रुपयाचं पारितोषिक
प्रशांत मिल्क सेंटर आमचे चाचा रामचंद्र गुप्ता चाचा यांच्याकडून हे पारितोषिक लावलं जाते. प्रत्येक फिल्डरला सुवर्ण संधी आहे. त्यांना छोट्या भैया नावाने अतिशय चांगलं ओळखलं जाते कामांमध्ये. प्रशांत मिल्क सेंटर यांच्याकडून ही सुवर्ण संधी असणार आहे. 2 ओव्हरची समाप्ती काय म्हणाल? 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर डॉक्टर गवळी सर. नाही, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये 30पेक्षा जास्त धावा जमवल्या तर लक्ष जवळपास 50पर्यंत गेलं तर एक चांगलं लक्ष ठरू शकेल. 2 ओव्हरची समाप्ती आणि उर्वरित 3 ओव्हरसाठी येथील मायक्रोफोनवर डॉक्टर गवळी सर. यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात आणि पहिला फलंदाज बाद होतोय. यस, खूप खूप धन्यवाद निकेश जयस्वाल ज्यांनी 3 दिवस या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आत्ताच आपण बघतोय पाणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं. रोज व्यवस्थित पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून होत असते. कारण आज अंतिम दिवस आहे सर आणि आज ज्या सर्व स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी सर्व सुविधा केलेली आहे त्यांचं आपण निश्चितच नाव घेणार आहोत आपल्या माईकच्या द्वारे. याच्यानंतर जर बघितलं तर काल एक मेसेज मी वाचला. डॉक्टर पठारे यांनी 2 दिवस निश्चितच व्हिजिट दिली या टुर्नामेंटसाठी. त्यांनी सांगितलं अतिशय सुंदर टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटमध्ये जोही खेळाडू जखमी होईल त्याची फ्री ट्रीटमेंट केली जाईल डॉक्टर पठारे यांच्याकडून. मयूर होतोय. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. वॉट शॉट, अप्रतिम शॉट आणि या शॉटसाठी खास बांधला जातो वैभव याला. थोडासा शफल क्रॉस झाला होता आणि हे बघू शकतो आपण फाईन लेगच्या दिशेने अप्रतिम शॉट. सुंदर फटका, सरळ 4 रनसाठी चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. 21-21. यावर थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि सरळ निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. ओम साई मोरीगाव संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1 बाद 21. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला मात्र गोलंदाजीचा फटका खेळलेला आहे. चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे मात्र थांबू शकणार नाही. एक धाव मिळते आणि एका धाव्याने ओम साई मोरेगाव संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय ओम साई मोरेगाव विरुद्ध स्वप्नील स्मृती पोमन. ओम साई मोरीगाव काल सुद्धा आपण बघितलं बॅटिंग करत असताना सुरुवात थोडीशी स्लो करते, नंतर एंडिंग जी आहे अतिशय फास्ट होते या टीमची. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म. याला मात्र स्लॉग सीप आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. ओ क्लासिक स्लॉक स्वीपचा अंदाज, जबरदस्त फटका आझाद वल्वे याच्या बॅटमधून. हे बघितलं आपण स्लॉक केलं होतं बॉलला डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि या षटकारांनी टीमचं टोटल पोहोचतोय 28-1. 28 धाव होत आहेत. काय फटका खेळला होता. स्लॉक स्वीपचा फटका. दर्जेदार टायमिंग बघायला मिळतो. दर्जेदार षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 1 बाद 28. ओम साई मोरीगाव. मयूर राईट आर्म. याला मात्र कोणाच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो. खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप केलं जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. 1 बाद 30. यस, अतिशय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे आपण बघितलं. फोर्स केलं होतं यावेळेला
लॉंग ऑफच्या दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग विकास देवा वल्वी याच्याकडून आणि निश्चितच या ठिकाणी बघतोय 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर स्कोअर आहे 30 रन 1 विकेटच्या नुकसानवर. आता आपण म्हणू शकतो 10च्या रन रेटनी बॅटिंग करताना दिसतो. 2 ओव्हर आणखी शिल्लक. या 2 ओव्हरमध्ये 25 रन आले तर 55 रनचं टार्गेट जे आहे चॅलेंजिंग टार्गेट असू शकते. ॲब्सोल्युटली हेमंत, कारण ओमसाई मोरीगाव 30 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये किमान 25 कडे पाहत असणार. 25 धावसंख्या जर झाली तर एक चॅलेंजेबल स्कोअर म्हणता येईल. अतिशय वजनदार खेळाडू जाताना दिसतोय स्वप्नील स्मृतीचा हा प्रणित भगत. ड्रिंक्स मैदानामध्ये आहे. 3 ओव्हर संपल्यानंतर ड्रिंक्स जाते. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपण बघतोय अनिल वाघेला, त्यानंतर भरत मेहर, त्यानंतर सचिन भोसकर आज नाही आहेत, विनायक वाघे आहेत. त्या ठिकाणी अतिशय चांगली अंपायरिंग सर्व आमच्या अंपायर्सद्वारे. आज आपण बघतोय भरपूर जे आमचे सपोर्टर्स आहेत, स्पॉन्सर्स आहेत, त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. थोड्या वेळात निश्चितच त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण ही KPL सक्सेस करण्यासाठी जे 12 ऑनर्स आहेत, हे 12 ऑनर्स अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसतात. हे बघू शकतो आपण. बॉलिंग विश्लेषण देवा याने 1 ओव्हरमध्ये 7 रन दिले. जतीन याने 1 ओव्हरमध्ये 10 रन्स दिले. मयूर धुमाळ थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये. 13 रन खर्च केलेले आहेत मयूर धुमाळ याने. चौथं षटक घेऊन येते भूपेश. 1/30, एक चांगली सुस्थिती म्हणता येईल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे. हाणामारीचं षटकं ज्याला म्हटलं जातं, हे षटकांचा खेळ बाकी आहे. आणि दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे खेळतायत, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कारण आपण पाहतोय की वैभव खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर आझाद खेळपट्टीवर आहे. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. आणि जेव्हा तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर 1:2 प्ले अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे आणि एक वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं आहे. भूपेश याला मात्र खराब चेंडू सहजगत्या भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर, एक सीमा पार चौकार. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. सफल झाला होता सुरुवातीलाच. खराब चेंडू डाव्या स्ट्रीकच्या बाहेरचा चेंडू आणि ह्या चेंडूची जागा हेमंत नेहमीच सीमारेषेच्या बाहेर असते. यस, अप्रतिम शॉट. वैभव पाटील आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे ओमसाई मोरीगाव टीमचा. मी तर म्हणेन ये तो अभी झाकी है, हेमंत कामनकर अभी आना बाकी है. 34 धावा झालेल्या आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 1/34, एक चांगली स्थिती म्हणता येईल. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भूपेश पुन्हा एकदा जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ चेंडू जातोय मिडॉनवरनं डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्रक्षेप येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हेच फार महत्त्वाचं. डावपेच महत्त्वाचे असतात की थ्रू कुठल्या बाजूला येतोय, कुठल्या ठिकाणी येतोय हे बघितल्यानंतर नॉन स्ट्रायकरचा जो फलंदाज त्याने लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धावी पूर्ण केली. येस, कॉन्फिडन्स होता या ठिकाणी वैभव याला की स्ट्राईक अँड एंडकडे थ्रो होतो आणि स्ट्राईक अँड एंडकडे तो सहज गतीने पोहोचू शकते. लगेचच दुसरी धाव पूर्ण केली वैभव पाटील याने. भूपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. वॉट अ स्टॉक. हॉफले घेऊन लॉकेट ड्राईव्ह वाईड ऑफ लॉग ऑन बाउंडच्या बाहेर सरळ 6 रनसाठी षटकार. टोटल जाते 42 वर. आणि या KPL मध्ये मोरीगावचे भरपूर खेळाडू खेळलेले आहेत, मात्र 2 खेळाडू ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. एक तो कालच्या दिवसामध्ये बघितलं जयेश पाटील ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला आणि आता आपण बघतोय वैभव पाटील. यस, 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावांचे खेळ केलेले आणि आझाद खेळतोय 2 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर. काय फलंदाजी करतायत. दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते.
आणि मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं की वेगवान पार्टनरशिप आणि कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय वैभव. यस अप्रतिम शॉट. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग वैभव याच्या मार्फत. आमच्या व्हीआयपी डायसवर आपण बघतोय ज्येष्ठ क्रिकेटपटू ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे यांचं आगमन होते. त्यांच्या जोडीला आपण बघतोय नंदकुमार म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि डॉक्टर गवळी सर, तुम्ही ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस तुमच्या जोडीला गिरीधर म्हात्रे खेळत असतील. हां नक्कीच. ॲडव्होकेट गिरीधर आमच्यासोबत बरेच वेळा खेळलेले आहेत टायगर कॉमन संघातून. भूपेश याला पुन्हा स्टेप आउट झालेला आहे. काय फटका खेळलेला, मात्र चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. वॉट अ क्लासिकल ड्राईव्ह. हा बघू शकता, फॉलो थ्रो बघा काय जबरदस्त आहे वैभव पाटील याचा. पुन्हा एकदा सेम शॉट जो पहिला शॉट मारला होता. अप्रतिम शॉट. 6 रनसाठी षटकार. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. 50 धावा आणि हा 73वा षटकार आहे या टुर्नामेंटचा. पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. भूपेश मागला ठरतोय. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक मानसिक दबाव, मनोवैज्ञानिक दबाव बघायला मिळतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हे बघू शकता, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय दोन्ही सुद्धा बॅट्समन अजत वळवे आणि वैभव पाटील. 500 रुपयाचा पारितोषिक त्यांचे मेंटर्स करण म्हात्रे यांच्याकडून आलेले दोन्ही बॅट्समनसाठी. जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतात दोन्ही बॅट्समन. भूपेश याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ जातोय मिड ऑफ, पण वाईड ऑफ लॉंग ऑफला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. ह्यावेळेस रनआउटच्या रूपाने आउट होतो बॅट्समन वैभव पाटील. काही आवश्यकता नव्हती रन घेण्याची, मात्र इन करायचं होतं हेमंत कामनकर याला. म्हणून ही विकेट जाताना दिसतोय. आउट वैभव पाटील. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत आणि मात्र वैभव पाटील यांनी एक जबरदस्त फलंदाजी केली. विस्फोटक विध्वंसक फलंदाजी केलेली आहे आणि ज्या धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. तेहतीस धावांची तुफानी खेळ केली होती. चेंडूंचा जो सामना केला होता तो जर आपण बघितलं, 11 चेंडूमध्ये 33 धावांची खेळ केली होती. 16 चेंडूमध्ये 33 धावांची खेळ केली होती. काय फलंदाजी केली होती. त्यामुळे तब्बल कलात्मक क्रिकेट जर बघायला मिळाले, 2 चौकार मारले होते आणि 2 षटकार मारले होते आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. धावसंख्या झाली 53. दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाली. वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाली होती दोघांमध्ये आझाद आणि वैभवमध्ये. आता मात्र खेळण्यासाठी येतो हेमंत. यावेळेला मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जाते. चेंडू सरळ जाते लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5 धावा व्हाईटच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या झाली 58, 58. फार मोठा बेनिफिट असेल हा ओमसाई मोरीगाव टीमसाठी, कारण एक्स्ट्राच्या रूपाने हा 5 रन्स येतात. स्कोर जर बघितला, स्कोर पोहोचतोय स्कोर बोर्डवर 58 रन्स, 58 रन्स. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आणि विकेट किपर या ठिकाणी मिस होतोय. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. देवा आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. याला मात्र फटका केला शिवचांदामध्ये. स्लॉक केले चेंडू हवेत आहे, मात्र गॅप मधून हा चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
वॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग होताना दिसते ओम साई मोरीगाव टीम कडून. वैभव यांनी 33 रन केले 16 बॉलमध्ये. यासाठी गणेश पाटील त्यांचे मोठे बंधू यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे वैभवसाठी. आम्ही जवळपास 55 धावांचा अंदाज वर्तवला होता, मात्र 60चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. यावेळी मात्र अपील केलं जात आहे, चेंडू जाते फाईन लेगकडे. मात्र पंचाने अपील फेटाळलं. मात्र मला वाटते चर्चा करतील स्क्वेअर लेगचे पंचमचे विनायक मात्रे त्यांच्याशी. यस, सध्यापर्यंत डिसिजन जरूर पेंडिंग आहे. 1 रन या ठिकाणी एक्स्ट्राच्या रुपयाने आलेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीचा ओपनिंग बॅट्समन आपण बघितला वैभव. संत सुरुवात केली होती वैभव याने, वेळ घेतला, सिंगल डबलनी सुरुवात केली. त्यानंतर एंडिंगमध्ये आपण बघितलं चौकार आणि षटकारची बौछार केली. येस, पंचांचा लेगबाईचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली आहे 63, 63. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. देवा राईट आर्म. याला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जातोय मिडॉनवरनं डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्रक्षेप येतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 64. ओम साई मोरीगाव नाणेफेक हरल्यानंतर मी तर म्हणेन स्वप्नील स्मृती पोमन संघाने जो निर्णय घेतला होता हेमन क्षेत्ररक्षण करण्याचा, तो आतापर्यंत योग्य वाटत नाहीये. यस, नक्कीच. कारण आतापर्यंत बघितलं कुठल्या बॉलरनी चांगली बॉलिंग केलेली नाहीये. देवा याला इनसाइड आउटचा फटका मिड ऑफच्या वरून. सरळ चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशावर फटका खेळला. वाईड ऑफ बॉली आणि मिड ऑफच्या वरून फटका खेळला होता. चेंडू सरळ निघून गेला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. 68, 68. अंतिम षटक मार्गस्थ आहे. असं वाटतं की 70चा आकडा पार होऊ शकतो. देवा पुन्हा एकदा फटका गेला. ड्राईव्ह केला. चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाते डीप मिड विकेटला, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोकादायक प्रयत्न पाहतोय आपण. फलंदाज धावबाद. हेमंत बाद झालेला आहे आणि धावसंख्या मात्र झालेली ती 69, 69. आता मात्र खेळण्यासाठी जातोय अक्षय. आणखीन एक विकेट जरूर जातोय. मात्र स्कोर जर आपण बघितलं 69 रन स्कोर बोर्डवर. अंतिम बॉल शिल्लक आहे. निश्चितच हे जे टार्गेट असेल हे टार्गेट जास्तच थोडं मोठं असू शकतंय स्वप्नील स्मृती टीम समोर. म्हणजे त्या टीममध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यानंतर बॅक टू द बॉलर. धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या होते 70, 70. ओमसाई मोरीगाव आणि स्वप्नील स्मृती पोमान या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. तर धावसंख्या झाली 70 आणि 71 धावांचं लक्ष आपण वळूया टॉसकडे. यानंतरचा तिसरा मॅच आजच्या दिवसातला असेल आयशा स्पोर्ट्स वर्सेस स्वप्नील स्मृती. स्वप्नील स्मृती या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसते. तर निश्चितच टॉस ही मॅच झाल्यानंतर होईल. बॉलिंग विश्लेषण आपण बघूया. मॅच समरी आमचे डॉक्टर गवली सर या ठिकाणी बोलतील. नक्कीच बॅटिंग समरी आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स मोरीगाव. सचिन धावबाद झाला होता 10 धावसंख्येवर. वैभव हा सुद्धा धावबाद झाला होता. 33 धावांची खेळी केली होती. काय फलंदाजी केली होती.
14 चेंडूमध्ये विस्फोटक विध्वंसक 33 धावांची खेळी केली होती. आझाद हा नाबाद राहिला 9 या धावसंख्येवर. त्यानंतर हेमंत हा धावबाद झाला होता 9 या धावसंख्येवर. अक्षय हा सुद्धा नाबाद राहिला 1 या धावसंख्येवर. 70 धावा झाल्या टोटल आपण बघितलं. म्हणजे लक्ष जे असणार आहे ते म्हणजे 71 धावांचं, 71 धावा, 30 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष, एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. सपजिस्पती पोमन नीट 71 रन्स इन 30 बॉल्स. आपण पाहतात कॉमन प्रीमियर लीग 2021 अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट TCP लाईव्ह. खास करून KPL स्टॅम्प असलेला चेंडू आपण पाहतोय. मेड बाय गुड शॉट KPL 2021 यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. संपूर्ण जगामध्ये जवळपास 198 देश यूट्यूबशी जोडलेले गेलेले आहेत. स्पर्धा पाहतायत. कित्येक हजारो प्रेक्षक आमचे जोडले गेले TCP लाईव्हच्या माध्यमातून. महेंद्रजी भगत आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. Feel the orange army. Go, 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 go. Here we go. Feel the orange army. TCPचं जबरदस्त टेलिकास्ट TCPच्या माध्यमातून. हा KPLचा खास बॉल मेड बाय गुड शॉट. हे बॉलचं स्पॉन्सर्स आहे KCCचे अध्यक्ष अजय पाटील यांच्याकडून बॉल प्रोव्हाइड झालेले आहेत या टुर्नामेंटसाठी. 2 अंपास पुन्हा एकदा आपण बघतोय जाताना दिसतात. बॉल घेऊन निश्चितच मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. तर 71 धावांचं एक विशाल लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होणार आहेत माझे सहकारी समालोचक. व्हॉइस ऑफ वसई, वसईचा एक बुलंद आवाज, स्वीट व्हॉइस हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत. सुपरहिट लीग कॉमन प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. आपण KPL बघतोय मागील 3 दिवसापासून. आजचा अंतिम दिवस आहे. सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये सुपरहिट मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. आयकॉन खेळाडूमध्ये कुठला खेळाडू चांगला खेळला असेल तर काल विशाल सावत्री बघितलं, राहिल अन्सारी बघितलं आणि आज आपण बघतोय वैभव पाटील हा सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला दिसला. 2 ओपनिंग बॅट्समन जाताना दिसतात स्वप्नील स्मृती पोमन टीमचे. अजय तुंबडा आणि देवानंद वळवी हे 2 ओपनिंग बॅट्समन जाताना दिसतात. 71 रनचं एक मोठं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. TCPच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघू शकतोय आणि जी नेट प्रोव्हाइड झालेली आहे ती मानसी रत्नाकरजी सावंत यांच्याकडून ही नेट प्रोव्हाइड झालेली आहे. पाण्याची व्यवस्था निकेश जयस्वाल यांच्याकडून झालेली आहे. बॉलची व्यवस्था अजय पाटील यांच्याकडून झालेली आहे. त्यानंतर संध्याकाळची नाश्त्याची व्यवस्था प्रवीण घरत यांच्याकडून, दीक्षा कॅटरेस, नितीन भगत आणि मनोहर घरत यांच्याकडून झालेली आहे. आणखीन काही नावे आहेत ती माझ्यापर्यंत निश्चितच चिराग भगत पोचवतील. त्यांची नावे मी तुमच्यापर्यंत पोचवीन. कारण ही KPL सक्सेस करण्यासाठी फक्त एक माणसाचा हात नाही आहे तर भरपूर लोकांचा हात आहे. HS इंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख यांनी या KPLला मोठं लूक दिलेला आहे. हेमंत, मला असं वाटतं की 71 धावांचं लक्ष्य आहे. 14.20 आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आहे. तर विजयापर्यंत पोचायचं असेल तर स्वप्नीस्पदी पोमन संघाला जी पॉवर प्लेची षटके आहेत त्यामध्ये एक दमदार सुरुवात करणं फार गरजेचं असणार आहे. आणि जर विजयापर्यंत जायचं असेल तर ओमसाई मोरीगाव संघाला गोलंदाजीमध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं असणार आहे. आझाद पहिलाच बॉल. पहिला बॉल अपील होतोय आणि फ्लांबेल बी सापडतोय. पहिल्याच बॉलवर एक मोठा विकेट मिळतो. देवा वळवी इज द आउट.
येस, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा खेळण्याचा बरं पायावर चेंडू आदळतोय. या ठिकाणी पंचांचं मात्र बोट आकाशात जाते आणि बिग ब्लो, मोठा धक्का म्हणता येईल, कारण धावसंख्या मोठे आहे, लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे आणि पहिल्याच चेंडू जेव्हा फलंदाज बाद होतोय तेव्हा हेमंत गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो, संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि फलंदाजी करणारा जो संघ असतो यांच्यावर एक प्रचंड मानसिक दबाव निर्माण होत असतो. येस, ॲब्सोल्युटली राईट. कारण बघितलं पहिल्याच बॉलवर लेग बिफोरचा विकेट मिळवला जातोय आझाद वल्बीद्वारा. एक मोठा ब्रेक थ्रू दिला जातो आझाद याच्याकडून. काय जबरदस्त बॉलिंग. आझादची जर बॉलिंग स्पीड आपण बघितलं अतिशय चांगल्या स्पीडमध्ये गतीमध्ये बॉलिंग करताना दिसतोय हा बॉलर. काल सुद्धा चांगली बॉलिंग केली आझाद याने. नवीन बॅट्समन जातो बॅटिंगसाठी जतीन देवलीकर, डेव्हिड मिलर, किलर मिलर. आज किलर मिलर सारखी बॅटिंग करावी लागेल. IPL मध्ये ज्याप्रमाणे किलर मिलर 6व्या-7व्या क्रमांकावरून अटॅकिंग बॅटिंग करत होता त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल जतीन देवलीकर याला ही मॅच जिंकण्यासाठी. कारण पहिली मॅच हारलेली आहे स्वप्नील स्फूर्ती पोमन टीम. एकही पॉईंट नाही त्यांच्या खात्यामध्ये. पॉईंट मिळवण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन जतीन देवलीकर याला. आझाद वल्बी पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ इनसाइड एज लागला होता आणि प्ले डाऊनची रुपये नाही. जतीन देवलीकर या टुर्नामेंटमध्ये दुसऱ्यांदा शून्याचा चष्मा घालून जाईल पॅव्हिलियनमध्ये वापस. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. हे आपण बघितलं थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न एज लागला. प्ले डाऊनची रुपयाने बॅट्समन जतीन देवलीकर इज द आउट आणि विकेट हॅट्रिक वर येतोय बॉलर आझाद. 500 रुपयाचा पारितोषिक करण म्हात्रे यांच्याकडून आलेला आहे. येस, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलेला. आता मात्र पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिकवर येतोय आझाद. हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचं आहे. हॅट्रिक जर पूर्ण झाली तर HS एंटरप्राइजेसचे मालक हजरतचे शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रशांत मिल्क सेंटर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक छोटा भैया यांच्याकडून. एकंदरीत हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे हा बॉल जर बघितला आपण तर किती महत्वाचा असेल डॉक्टर गवळी सर. विकेट हॅट्रिकवर हॅट्रिक बॉल घेऊन जाईल आझाद वळवी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय आझाद. सुपर हिट बॉलिंग, क्लासिकल बॉलिंग करताना दिसतो आझाद. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 मोठे झटके दिलेले आहेत स्वप्नील स्फूर्ती पोमन टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटने हॅट्रिक बॉल. ओ यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी. काय होते याचा आउट. एनिस हॅट्रिक कंप्लीट. पहिली हॅट्रिक KPL मधली आणि 5000 रुपयाचं रोख रक्कम लागू होते बॉलर आझाद वल्वी याला. यस, KPL मधली पहिली हॅट्रिक आझाद पूर्ण करतोय. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण जर विचार केला तर फ्रेड सुपोर्ट यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी 1D क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रेडली यांनी 20 क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. करण म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये, शशिकांत वाघ यांच्याकडून 500 रुपये, एकंदरीत 6500 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिकसाठी आणखीन वाढते. रत्नाकर सावंत यांच्याकडून सुद्धा 1000, जवळजवळ 7000 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिकसाठी लागू होते. आझाद यालाच म्हणतात KPLचा जलवा काय आहे ते या ठिकाणी दिसून येते. जबरदस्त परफॉर्मन्स आझाद याचा. आझाद पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन बॅट्समन भूपेश. ओ पुन्हा एकदा डॉट करतोय. अचूक टप्प्यांनी बॉलिंग, बॅग ऑन टार्गेट बॉलिंग करताना दिसतो आझाद वल्वी. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये एक व्हेरिएशन बघायला मिळतोय, बदल बघायला मिळतोय. आपण प्रत्येक चेंडू जर आपण बघितला तर व्हेरिएशन, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता
आणि निघून गेला होता यष्टी रक्षक आझाद. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. सुरुवातीला मोठ्या धावसंख्येचं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय आझाद. वॉट अ बॉलिंग विश्लेषण. राईट अबाउट द स्टंप. इनसाइड आउट. यावेळेस हवेत बॉल आहे, पंच केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल डबला जातोय. सचिन मला वाटते त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. 2 रननी भूपेश आपलं खातं खोलतोय आणि जवळजवळ 3 विकेट्स आणि 5 बॉल नंतर खातं खोललं जातं या ठिकाणी स्वप्नील स्मृती पोमन टीमचं. पुन्हा आझाद. हो स्टेट ड्राईव्ह यावेळेला बॅट अँड पॅड मध्ये बॉल. बिडॉनला चांगली फिल्डिंग. अंकित याच्याकडून जे आमचे सचिव आहेत KCAचे. 1च रन मिळेल. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 3 वर 3 विकेट. माननीय श्री घनश्यामजी घरात यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम घनश्यामजी घरात. विजय पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक येते आझाद याला विकेट हॅट्रिकसाठी. एकंदरीत 8000 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच KPLचं जे स्वप्न बघितलं होतं KCAचे अध्यक्ष अजय पाटील, कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी आणि इतर सदस्य ज्यांनी ते स्वप्न बघितलं होतं या ठिकाणी साक्षात उतरताना दिसतंय आणि अतिशय सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. त्याचा खाली जास्त श्रेय आपण बघतो सह प्रोजेक्ट ते आहे HSC एंटरप्राइजेस. ॲब्सोल्युटली अतिशय चांगली नामांकित स्पर्धा आपण पाहतोय आणि आज सुपर संडे. आपण सामन्याकडे वळूया हेमंत. आपण पाहतो की सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आवश्यक धावगती 14.20 होती. पण पहिल्या षटकामध्ये आझाद याने ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे फक्त 3 धावा दिल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 68 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आवश्यक धावगती वाढणार आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 17 धावा करायच्या आहेत. 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. बॉलिंग मार्कवर येतोय हेमंत कामनकर. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. काल काय जबरदस्त बॅटिंग केली होती हेमंत कामनकर याने. बॉलिंग सुद्धा अप्रतिम केली होती. आता मात्र संकटामध्ये थोडासा सापडतोय स्वप्नील स्मृती पोमन टीम. चांगला फटका यावेळेला वाईड लॉंगांच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतोय 4 वर. आता मात्र स्ट्राईकवर येईल बॅट्समन अजय तुंबडा. क्षमता आहे या 2 बॅट्समनमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची, मॅच विन करून देण्याची. बघूया मात्र अजय तुंबडा कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल या मॅचमध्ये. हे पण क्षमता आहे परंतु क्षमतेचा वापर करणं हे फार गरजेचं आहे आणि तीच योग्य वेळ आहे. या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. थोडासा हवाई यात्रेचा वापर सुद्धा करावा लागेल. कॅप्टन आपण बघतोय फिल्डिंग थोडीशी बदल केला जातोय. शॉर्ट मिड विकेट बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला घेतला जातोय. जी रणनीती आहे अतिशय चांगली आहे ओमसाई मोरीगाव टीमची. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन चांगली मात्र थोडीशी चुकली, बाहेर गेली. वाईटचा इशारा अंपायर पिनाक मात्रे यांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रननी स्कोर सरकतोय स्कोअर बोर्डवर. 5 रन. 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. हेमंत कामनकर पुन्हा बॉलिंग मार्कवर. कामन यांकडून लेग स्टंप सोडून जाणारा बॉल इन कटर होता. जास्त स्टन होतोय कारण टप्पा चुकला होता मिडल स्टंपवर आणि लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल जातोय हेमंत कामनकर याचा. 1 अतिरिक्त रन. 2 वाईट बॉल लागोपाठ टाकतोय कॅप्टन वैभव पाटील. सिनियर खेळाडू हेमंत कामनकर याला सांगतो की कुठल्या प्रकारे टप्पा पडायला पाहिजे. कधी कधी अनुभवी खेळाडू सुद्धा एक नौका खेळाडू सूचित करू शकतोय. हेमंत पुन्हा बॉलिंग मार्कवर. चांगला फटका यावेळेला इनफिल्डच्या बाहेरून बॉल जातोय बाउंडच्या दिशेने. कव्हर बाउंडच्या बाहेर जाईल की काय. यस अडवला जातो त्या ठिकाणी बॉल. अतिशय चांगला एफर्ट अंकित याच्याकडून. काय जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसतो ओमसाई मोरीगाव टीम. पहिला बॅटिंग चांगली त्याच्यानंतर बॉलिंग फिल्डिंग वॉट परफॉर्मन्स बाय ओमसाई मोरीगाव. 2 रन येतात. 2 रननी स्कोर पोहोचतोय 7 वर. 8 रन्स. 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 3 मोठे धक्के दिले स्वप्नील स्मृती पोमन टीमला. आझाद याने 8
1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. रनअप मध्ये मिस्टेक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर हेमंत कामनकर. राईट आर्म ओव्हर द स्टंपने कामनगाव यांकडून ऑन ड्राईव्ह आहे. यावेळेला मिड ऑनला बॉल जातोय, लॉंग ऑनला येईल. एक रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपेने बॅट्समन भूपेंद्र हा आउट. खत्म. बाय बाय टाटा, गुड बाय, गया. यस, खतम, गुड बाय टाटा, बाय बाय केलेला आहे या ठिकाणी बॅट्समन भूपेंद्र याला. 4 विकेट जातात डॉक्टर गवली सर. हे बघितलं आपण, अतिशय चांगला थ्रो आणि 9 सेकंडला आउट होतोय भूपेश. आमच्या VIP डायसमध्ये आपण बघू शकतो आमच्या मान्यवर उपस्थित आहेत. संजयभाई म्हात्रे, करीमभाई, त्यानंतर बघतोय आपण घनश्यामजी गरत, ज्येष्ठ क्रिकेटपटू गिरिधरजी म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, रॉयल्स किंगचे ऑनर्स मयूर म्हात्रे, महेश विरारकर माझे खास मित्र आहेत, ते सुद्धा आहेत. वेलकम महेश. पुन्हा एकदा हवेत बॉल, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय पॉईंटच्या दिशेने. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात. यज्ञेश पाटील त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 2 रननी स्कोर सरकतोय स्कोरबोर्डवर. 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. खराब स्थितीमध्ये दिसतोय यावेळेस स्वप्नील स्मृती पोमन टीम. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत माझे परम मित्र व्हॉइस ऑफ ठाणे, ज्यांना मी संबोधतोय. सिद्दीकजी भाबे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हेमंत, ओहो, यावेळेस स्लॉक स्वीपचा अंदाज, डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जाईल. 1 बाउन्सने 4 रनसाठी चौकार. फुल टॉस बॉल स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये खेळला होता. अजय तुंबडा बॉलला पाठवून देतो मिड विकेटच्या बाहेर 4 रनसाठी. 4 रननी स्कोर पोहोचतोय 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स, चेसिंग द टार्गेट ऑफ 71 रन्स. स्वप्नील स्मृती पोमन टीम अगेन्स्ट द ओम साई मोरीगाव. ही मॅच जर मोरीगाव जिंकते तर आजच्या दिवसातली जी शेवटची मॅच असेल टीम 94 वर्सेस ओम साई मोरीगाव इज द जबरदस्त मॅच. हेमंत कामनकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. अंतिम बॉल घेऊन जाईल कामनगाव यांकडून. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा हवेत बॉल, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाउंडच्या बाहेर जाईल. यस, इशारा होतो अंपाचा. षटकार, वॉटर स्ट्रोक, क्लासिकल फटका अजय तुंबड्याच्या बॅटमधून येतोय. DJ Webov in the mix, in the mix. इक्वेशन जर आपण बघितलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी स्वप्नील स्मृती टीमचा स्कोर आहे 21 रन्स 4 विकेटच्या नुकसानवर आणि 0 वर 17 रन्स होतं. रन्स जरी जास्त मात्र विकेट जे होते महत्त्वपूर्ण ते गेलेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. डॉक्टर कवली सर. ॲब्सोल्युटली हेमंत, कारण पाहतोय आपण जेव्हा ओम साई मोरेगाव संघ फलंदाजी करीत असताना 2 षटकांच्या समाप्ती यांची धावसंख्या होती बिनबाद 17. यावेळी धावसंख्या जर बघितली आपण तर स्वप्नील स्मृती पोमन संघाची एक चांगली धावसंख्या आहे, पण त्याचे महत्त्वपूर्ण 4 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यानंतर जे आक्रमण केलं होतं, खास करून आपण बघितलं की दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलं. वैभव यानं सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली होती, विध्वंसक फलंदाजी केली होती, एक मोठी धावसंख्या उभी केली होती. आता मात्र धावसंख्या 21. आता जिंकण्यासाठी बरोबर 50 धावांची आवश्यकता आहे 3 षटकामध्ये, म्हणजे आस्किंग रन रेट वाढणार आहे. येस, आस्किंग रन रेट वाढतोय. द व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बावे सर यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या टुर्नामेंटसाठी. आणि बाबे सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत KPL मध्ये. भरपूर कमी वेळामध्ये भरपूर काय शिकायला मिळालं.
डॉक्टर बाबे सर यांच्याकडून, डॉक्टर गवळी सर यांच्याकडून, धनपाल मडवी सर यांच्याकडून आणि यूट्यूबच्या माध्यमातून बाळसुब्रह्मण्यम आयर यांच्यासमोर काल आणि आज आणि परवा असं चांगलं शिकायला मिळते. आझाद पुन्हा एकदा खराब बॉल हातातून सुटला, शॉर्ट थर्डमॅनला जातोय. निश्चितच 1 रन पडून पूर्ण करतात आणि वाईटचा सुद्धा इशारा. 1+1 2 रन्स येतात या ठिकाणी स्कोरबोर्डवर. स्कोर वाढतोय 23 रन्स. स्कोर तर मी म्हणेन अतिशय चांगला आहे, मात्र आणखीन टार्गेट जर वाढलेला आहे. टेम्पो कुठे वाढला होता? शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टेम्पो वाढला होता. जवळजवळ बघितलं शेवटच्या ओव्हरमध्ये भूपेश यांनी 23 रन्स खर्च केल्या होत्या, मयूर धुमार याने 13 रन खर्च केल्या होत्या. हे जे आहे ते थोडंसं महागडं पडलं होतं स्वप्नील स्मृती पोमन टीमला. आझाद वल्वी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 3 फिल्डर इनसाइड सर्कलमध्ये, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि एक पॉइंटला फिल्डर. बाकी सर्व फिल्डर सीमारेषा लागत. हुक केले बॉलला, हवेत बॉल मिड विकेटला. ही विकेट अतिशय महत्वाची असेल असं वाटते, मात्र हा कॅच सुटला जातोय. महत्वपूर्ण बॅट्समनचा कॅच सुटतोय. तिथला फिल्डर आपण बघतोय हर्ष याच्याकडून. ही चुकी होते निश्चितच. आणि एक क्रिकेटचा एक मंत्र आहे, पकडो कॅच जीतो मॅच. येस, आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल सोडलेला आहे. अराउंड दी ऑफ स्टंप पूलचा फटका खेळलेला होता. डीप मिड विकेटला बराच वेळ चेंडू हवेत. काय प्रक्षेपण TCP लाईव्ह आणि सोपा झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच समीकरण क्रिकेटमध्ये असतो. हो, यावेळेस ऑफ ड्राईव्ह आहे, मिड ऑफला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. अतिशय चांगली फिल्डिंग हर्ष याच्याकडून. फिल्डर थोडंसं बदली केलं, त्यानंतर आपण बघतो पुन्हा त्याच्याकडेच बॉल होतोय आणि हे वैशिष्ट्य आहे हे आपण बघू शकतोय. आमच्या अंपायर्स, आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा दिसतोय समोरच्या कॅमेऱ्याने. अप्रतिम टेलिकास्ट. नेट प्रोव्हाइड रत्नाकर सावंत यांचा सुद्धा भरपूर आभार. निकेश जयस्वाल यांचा आभार ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर दीक्षा केटरन्स संध्याकाळच्या वेळेस आमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था. त्याच्यानंतर गावदेवी महिला मंडळ. चांगला फटका, डीप स्क्वेअर लेगला बॉल, बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका केलेला. लॅपी सिमीचा फटका खेळलेला होता. जागेवरनच लॅपी सिमीचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. आणि अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकताच आहे ती स्वप्नील स्मृती पोमन संघाला. यस, अप्रतिम बॅटिंग करताना दिसतो एका बाजूने अजय तुंबडा. आणि अजय तुंबडासाठी मी एकच म्हणेन की कोण म्हणते जिंकण्यामध्येच इतिहास होतोय, हरण्यामध्ये सुद्धा इतिहास घडू शकतो. फक्त संघर्षामध्ये आपले दम असला पाहिजे आणि तो दम आहे अजय तुंबडा याच्यामध्ये. 15 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता. अद्याप ही मॅच संपलेला नाही आहे. कोणती टीम जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहे. सिद्दीक भाबे या ठिकाणी असते तर त्यांनी म्हटलं असतं तर सलीम आणि जावेद जर दिवारनंतर वेगळे झाले नसते तरी सुद्धा या मॅचचा क्लायमॅक्स ते लिहू शकले नसते. आझाद याच्यावर सुद्धा थोडंसं प्रेशर येते, कारण या ओव्हरमध्ये रन्स जाताना दिसतात. त्याच्या ओव्हरमध्ये कॅच जो सुटला तिथे सुद्धा टर्निंग पॉईंट ठरू शकते या मॅचचं. आझाद वल्वी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंप. हवेत बॉल लॉग ऑफला आणि हा बॉल लॉग ऑफ बाउंडच्या बाहेर येतो. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळलेला आहे. मिड ऑफच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंडचा फटका. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. एक मात्र अजूनही हिम्मतले अजय ज्याप्रमाणे फलंदाजी करतो, एक धोक्याची सूचना त्याने दिली. धोक्याची घंटा मात्र वाजते ती ओम साई मोरीगाव संघाच्या गोटामध्ये. यस, ॲब्सोल्युटली राईट. बॉल आता शिल्लक असतील 14 आणि 34 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय अजय तुंबडा. यस, टायमिंग वॉर्निंग दिली जाते. लास्ट टायमिंग वॉर्निंग तुमच्यासाठी असेल.
यानंतर अंपायर वॉर्निंग देणार नाही, डायरेक्ट पेनल्टी देतील. या षटकारासाठी आपण बघतोय असलम शेख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे बॅट्समन अजय तुंबड्यासाठी. 14 बॉल 34 रनची आवश्यकता. अंतिम 2 बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग, मात्र या ओव्हरमध्ये थोडासा मार पडतो आझाद याला. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर स्वप्नील स्फूर्ती पोमन वर्सेस ओम साई मोरीगाव या दोन टीममध्ये. वॉट अ मॅच. खरोखरच प्रेक्षकांचं मन जिंकलेल्या दोन्ही टीमने आणि पैसा वसूल मॅच. या मॅचमध्ये पैशांची जर आपण बघितलं, माझ्याकडे जवळजवळ 10,000 या ठिकाणी जमा झालेले आहेत. आझाद वल्वी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फर मोरीगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द स्टंप. ओ यावेळेस फाईन टेकला बॉल. बाउंड्री क्रॉस करेल काय? यस, बाउंड्रीच्या बाहेर जाईल फाईन लेगच्या दिशेने, मात्र अडवला जातोय त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट अंकित द्वारा. 2 रन पूर्ण. 3ऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न होईल. यस, रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपेने आउट होतोय बॅट्समन निशांक. जो महत्वाचा बॅट्समन होता तोच आउट होताना दिसतोय स्वप्नील स्मृती पोमन टीमचा. DJ Webov in the mix. In the mix. मिसफिल्डवर चान्स घेण्याचा प्रयत्न आणि महत्वाचा बॅट्समन आपण बघतो निशांक, जो 1 वर आउट होताना दिसतोय, ज्यांनी फक्त 1च रन केली होती. निशांक हा सुद्धा एक महत्वाचा बॅट्समन होता, मॅन फ्रॉम नागले. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. मॅच अतिशय टाईट आहे, क्रुशियल मॅच. 3 ओव्हर झाल्यानंतर पाणी यायचं आहे. 3 ओव्हर नंतर अद्याप 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. हर्षद आझाद वल्वी लास्ट बॉल टू गो. ओव्हर डिलेव्हरी. यावेळी चांगलं कमबॅक करतोय, बीट करतो बॅट्समनला. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होतोय. 3 ओव्हरची समाप्तीनंतर 71 रनचा टार्गेट चेस करत असताना स्वप्नील स्फूर्ती पोमन टीमचा स्कोर 39 वर 5 आणि उर्वरित 12 बॉल शिल्लक. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आणखीन धावा हव्या आहेत त्या 32. 12 बॉल 32 आणि याचं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवळी सर. धन्यवाद हेमंत पाटील. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये, दोलायमान स्थितीमध्ये लंबकाप्रमाणे हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण एक मात्र आहे, जोपर्यंत अजय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच अपेक्षा असणार आहे ती स्वप्नील स्फूर्ती पोमन संघाला. 71 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावा पटकावलेल्या आहेत. त्यामध्ये अजयने 3 षटकार मारलेले आहेत, अनेक कलात्मक चौकार. 9 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केलेली आहे. हे पाहू शकता आपण. आझाद यांनी 2 षटके टाकली. 2 षटकामध्ये ज्या धावा दिल्या आहेत, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त ज्या धावा दिल्या होत्या फक्त 3, मात्र दुसऱ्या षटकात महागडा ठरला. 2 षटकामध्ये 21 धावा दिल्या, 3 फलंदाज बाद केले. बारा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आपण जो सामना पाहतोय ओमसाई मोरीगाव विरुद्ध स्वप्नील स्मृती पोमन. Go, 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 here we go, we're the orange army. Go, 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 here we go, we're the orange army. वैभव ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती.
खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तो म्हणजे अजय. डाऊन द ग्राउंडचा फटका क्षेत्ररक्षक येतो, झेल होते का बघायचं आहे, मात्र झेल काही संधी मिळालेली नाहीये. अडवण्यात मात्र यश आले. तोपर्यंत मात्र अजय 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41. थोडासा पुढे बॉल टाकला होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला आणि फिल्डिंग थोडीशी चांगली. हे बघू शकतो आपण, थोडा पुढे बॉल होता. अप्रतिम शॉट. अजय अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आझाद वलवीट या ठिकाणी चांगला स्टॉप करतोय. 2 रन निश्चितच अडवले आपल्या टीमसाठी. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ वैभव. व्हॉट अ शॉट. स्लॉक केलेला आहे चेंडूला, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वॉट अ शॉट. हे बघितलं आपण, स्लॉक केलं बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. बिग 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 अँड बिग सिक्सर आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. नक्कीच AB डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीच्या अंदाजाने फटका खेळला होता. जागेवरनाचा सीडेड बॅटर स्ट्रोक खेळला होता. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 38. 4था षटकार आहे अजयच्या बॅटमधून निघाला. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 47. जो हर्ष यांनी कॅच सोडला होता मिड विकेटला, तो कॅच किती महागात पडताना दिसतोय, किती टेन्शनमध्ये आणताना दिसतोय ओमसाई मोरीगाव टीमला, हे आपल्याला दिसून येते. कारण कॅच सुटल्यानंतर अजय याने काय अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे. अप्रतिम बॅटिंग आत्तापर्यंत अजयचं बघितलं. 11 बॉलमध्ये 38 वर बॅटिंग करतो अजय. हेमंत बरोबर सांगितलं, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे झेल सुटल्यानंतर कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं आणि झेल घेतल्यानंतर कशा प्रकारे विजयोत्सव साजरा केला जातो. यामध्ये डिफेन्सिव्ह केलेलं आहे. डिफेन्स हलक्या हाताने खेळले. लोअर बॉटम हँडल पुश टू शॉर्ट कव्हर आणि एक चांगली रणनीती. क्रिकेटचा एक भाग आहे. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. त्याच्यावर स्ट्राईक रोटेट केली जाते. ॲब्सोल्युटली राईट. अप्रतिम रणनीती. कारण एक मोठा फटका लागल्यानंतर सुद्धा बघितलं थोडा ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, फक्त सॉफ्ट हँडने पुश केलं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 रन येते. स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक येते वैभव म्हात्रे याच्याकडे. वैभव यांनी अद्याप ही खातं खोललेलं नाही. वैभव याला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली साथ द्यावी लागेल अजयची. वैभव तो वैभव यावर थोडासा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अतिशय वेगात आला होता आणि खाली राहून निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात. एक चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे. धावसंख्याही थांबलेली आहे 48. आता मला जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. वैभव यावेळेला मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि खेळी संपुष्टात येते ती वैभवेची. कदाचित मला असं वाटायला लागले स्ट्राईक जी रोटेट केली अजय यांनी त्या ठिकाणी चुकी केलेली असं वाटलं. कारण 2 डॉट बॉल गेलेले आहेत. हे 2 डॉट बॉल महागात पडू शकतील. ही बघू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खराब स्थितीमध्ये आपण बघितला. कट करण्याचा प्रयत्न आणि एज लागतोय. टॉप एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हेमंत कामनकर यांनी चांगला कॅच घेतला. 7 बॉल 23 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. यस 6 बाद 48 धावा झालेल्या आहेत. 60 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. खेळाडू कक्ष आपण पाहतोय अजूनही थोडंसं साशंकता आहे. पिक्चर क्लिअर झालेलं नाही. हा चेंडू फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हेमंत यांनी बरोबर सांगितलेलं आहे की स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर एक डॉट बॉल केला, फलंदाजी बाद झाले, मग जवळपास 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. आणि जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तेव्हा जेव्हा चेंडू डॉट जातोय तेव्हा संघावर एक मानसिक दडपण निर्माण होतं, फलंदाजावर एक मानसिक दबाव निर्माण होतो. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे आवी.
वैभव कामणगावच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. आज सुपर संडे असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. यावेळेला मात्र एक त्रिफळाचीत केलेला आहे. निकल भी जा पतली गली से निकल भी जा निकल भी जा पतली गली से निकल भी जा सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल न दुखा निकल भी जा खरोखरच मोठी चुकी केली अजय याने स्ट्राईक चेंज करून. आणि त्यानंतर बघितले शेवटच्या 3 बॉलमध्ये एकही रन आलं नाही आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स गेलेल्या आहेत स्वप्नील स्फूर्ती पोमन टीमच्या. हे आपण बघितलं. शेवटचा बॉल अप्रतिम, गती अतिशय चांगली आहे. वैभव पाटील जो कॅप्टन आहे ओमसाई मोरीगावचा, क्लीन बोल्ड आउट केलं बॅट्समनला. 6 बॉल आणि ही मॅच जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता. बघूया ही 23 रन डिपेंड करण्यासाठी कुठला बॉलर येतोय ओमसाई मोरीगाव टीमकडून. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मात्र सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा पटकावल्या होत्या आणि स्ट्राईक जी रोटेट केली त्यानंतर मात्र कमबॅक करताना बघितलं आपण वैभव यास. कारण 3 चेंडूमध्ये एकही धाव न देता महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या वैभव याने. आणि हेमंत आपण पाहतोय क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. म्हणलं तर क्रिकेटमध्ये ग्लॅमर आहे. आपण बघितलं की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण ते क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे तितकं हॉकीला नक्कीच नाही आहे. कारण एक काळ असा होता 1928, 1932, 1938 ऑलिम्पिकमध्ये भारताने हॅट्रिक केली होती हॉकीमध्ये विजयाची. ध्यानचंद सरांचा काळ संपला आणि आता मात्र हॉकीला सुगीचे दिवस आलेले नाही आहेत. नेक्स्ट मॅच आयसीआय स्पोर्ट कामन वर्सेस स्वप्नील स्फूर्ती पोमन. पोमन टीमचा कॅप्टन. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. पहिला आपण टॉस करणार आहोत, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच घेणार आहोत. यस, इक्वेशन आपण बघितलं TCBच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अंतिम षटक घेऊन येतोय सचिन कवळे. या मात्र ड्राईव्ह केला आहे चेंडूला. चेंडू जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का बघायचं आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. यस, या ठिकाणी आपण बघितलं स्ट्राईक जास्तीत जास्त घेईल. कारण मागच्या ओव्हरमध्ये थोडीशी चुकी झाली होती अजय याच्याकडून. यावेळी चुकी करणार नाही अजय. आणि खरोखरच आपण बघितलं अंडर आर्म थ्रो केला होता विकेट किपर याने. त्यामुळे ही 2 रन या ठिकाणी कंप्लीट होतात. जिंकण्यासाठी 21 रन. 5 बॉल 21 रन. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू अपील केला जातोय. सचिनचं नाव ऐकल्यानंतर बाळा सुब्रमण्यम सरांनी खूप आठवणींना उजाला दिला होता. मला सुद्धा काही आठवणी आहेत. रिलायन्स कप 1987मध्ये मास्टर ब्लास्टर हे बॉल बॉय होते. वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलचा सामना होता भारत विरुद्ध इंग्लंड. आणि बरोबर अगदी 1989 14, 15, 16 जानेवारीला हा चेंडू संपल्यानंतर त्या ठिकाणी मी उल्लेख करेन. एवढा होता पंच केलेला चेंडूला डीप कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ निघून जातोय चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला निघाला. पंच केला बॉलला. डीप कव्हर बाउंडच्या बाहेर बॉल जातो 1 बाउन्सने. 4 रनसाठी चौकार. आणि या चौकाराने अजय पोहोचतो 45 वर. 5 रन दूर आपल्या हाफ सेंचुरी पासून. आणि टीमचं टोटल या ठिकाणी झालेलं आहे 54 रन. 3 बॉल 70 रनची आवश्यकता. बॅक टू बॅक 3 षटकार मारावे लागतील अजय याला. यस, हवायात्रच करावे लागेल कारण 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सिली पॉइंट बघायला मिळतोय दबाव टाकण्यासाठी. सचिन यावर मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. आणि या वेळेला मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केली गेली आहे.
पाहू शकता आपण रिप्लेमध्ये पूल करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटला क्लिअर करता आले नाही. तर आम्ही चर्चा करत होतो की 14, 15, 16 जानेवारी 1989ला मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना झाला होता औरंगाबाद युनिव्हर्सिटी मैदानावर. त्यावेळेला मास्टर ब्लास्टरना मला खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली. हे बघू शकतो आपण 45 रन 16 बॉलमध्ये वॉट ऑफ बॅटिंग स्ट्राईक रेट बघू शकता. 281च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 2 चौकार 4 षटकार अजय तुंबडा. पण मात्र विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलेला नाही आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडूंनी 17 धावा फक्त गोलंदाजीने ठरवला तरच तो देऊ शकतो. यावर चेंडू जातोय तो मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल आणि आता मग तर सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे. सचिन कवलेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी करण भात्रे त्यांच्या टीमचे मांटस यांच्याकडून आलेले आहेत आणि वैभवसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला फटका गेला चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे आणि याबरोबर विजयश्री प्राप्त करते तो ओमसाई मोरीगाव. यस अजय तुंबडा यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या बॅटिंगसाठी आलेलं आहे. गिरधर भात्रे यांच्याकडून हजरतजी शेख यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या बॅटिंगसाठी. कारण इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये KPL मध्ये नंबर 1 वर गेलेला आहे. एक इनिंगमध्ये 45 रन त्यांनी केलेले आहेत अजय तुंबडे यांनी. वेलकम बिवा जनार्दन म्हात्रे, वेलकम मनोज म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत.